नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर अखेर तो सण येणार आहे ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, म्हणजे तो म्हणजे आपले गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। आता काही दीडच महिना राहिलेला आहे। तर आता आमची गणपती बाप्पांवरची सिरीज चालू होणार आहे आणि सुरुवात आज आम्ही करणार आहे गणपती बाप्पाचं माहेरघर सांगण्यात येणार म्हणजे पेण हमरापूर गावामध्ये। तर आज आपण आले हमरापूर गावामध्ये जिकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्यांना आकार दिला जातो। खूप छान छान मूर्त्या असतात। तर आज आपण हमरापूरच्या गावांमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाच्या सुंदर ज्या मूर्त्या ते बघूया। तर बरीच इच्छा होती की एकदा तरी पेण हमरापूरला यावं आणि गणपती बाप्पाचं बघावं, कारण की पेण हमरापूरला गणपती बाप्पाचं माहेरघर म्हटलं जाते। इकडे खूप छान छान मूर्त्या असतात। जवळजवळ घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इकडे मिळतात। 4 इंच पासून ते जवळजवळ 15 ते 18 फूट पर्यंतचे पण गणपती उपलब्ध असतात। रेडी गणपती पण असतात आणि कच्च्या मूर्त्या पण असतात। आणि पेण आणि हमरापूरला गणपतीचा कारखाना सुद्धा म्हटला जातो, कारण की जवळजवळ अख्ख्या भारतामध्ये जे गणपती आपण सण असतो त्यावेळेस जे गणपती मूर्त्या आहेत ते इकडनं सापडल्या जातात आणि इकडेच त्या बनतात। ज्यांना आवड आहे लेटेस्ट डिझाईन मध्ये किंवा छानशी अशी गणपती बघावी आणि जे पेण हमरापूरला येऊ शकतात त्यांनी नक्की एकदा इकडे या, आपली मूर्ती वगैरे बघा आणि सिलेक्ट करू शकतात। तर चला मग आता आपण जाऊया, एक वर्कशॉप वगैरे बघून घ्या। पाऊस पण खूप पडतोय तर त्याच्याने काही कारखाने तर बंद दिसले, पण जे असतील आपण बघून घेऊया। तर आता आपण आलोय तांबडशेठ हमरापूर गावामध्ये जिकडे सुयश कला केंद्र आहे। तर छानसे गणपतीची मूर्ती आहे, तर आपण पण इथे बघू शकतो। माझ्या पाठी आहे आपले दगडूशेठ हलवाई गणपती सारखी मूर्ती आणि खूप छान छान मूर्ती आहेत, एकदम तयार आहेत। तर आपण सुयश कला केंद्रामध्ये आलेलो आहे, अजून पण गणपती बघून घेऊया आणि त्या सुयश कला केंद्राचे ताई आहेत जे मेन ऑर्गनायझर आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलून घेऊया। तर आता आपण सुयश कला केंद्राचे जे हे ओनर आहेत सविताताई, त्यांच्याशी बोलून घेऊया। तर ते आपल्याला त्यांच्या कला केंद्राबद्दल सांगतील। सविता सचिन पाटील, सुयश कला केंद्र तांबडशेठ। आमच्याकडे 1.5 फुटापासून 7 फुटापर्यंत मूर्त्या भेटतात। कच्च्या पण भेटतात, कलरच्या पण भेटतात। ताई, आणि आपल्याकडे रेंज कशी आहे मूर्त्यांची, म्हणजे किती ते किती पर्यंतची रेंज आहे? कच्चे गणपती येते 300 पासून 2,500 पर्यंत आहे। रेडी गणपती असणार का कसे असतात? कच्चे गणपती, कच्चे कच्चे गणपती। आणि आपण जे आता हे रेडी गणपती मागे शोकेस मध्ये ठेवलेले आहेत, तर ह्यांची काय रेंज असणार आहे? त्यांची 4,000 पासून 20,000 पर्यंत, 22,000 पर्यंत। अच्छा, म्हणजे आपल्या गरजेनुसार तुम्ही डिझाईन पण असं करून देता की असं रेडी ह्याच्यात पण आपण काही चेंजेस वगैरे करू शकतो? चेंज करून पण भेटते। ओके, आणि आपण डिलिव्हरीचं ऑप्शन देतात का? म्हणजे जर बुकिंग चालू आहे, जर बुकिंग केलं तर तुम्ही डिलिव्हरी देता का? होम डिलिव्हरी? होम डिलिव्हरी देतो आम्ही। मग साधारण आपण कुठपर्यंत होम डिलिव्हरी देता? मुंबई, बोरिवली। अच्छा, मुंबईचं असं उपनगर भाग विभाग सगळं। आता आपण सविताताईंशी बोललो, त्यांनी त्यांच्या कला केंद्राबद्दल वगैरे सांगितलं। त्यांच्याकडे खूप सुबक मूर्ती अवेलेबल आहेत। साधारण रेडी जर मूर्ती घ्यायला गेलं विथ ज्वेलरी आणि ऑल, तर 3,000 ते सुरुवात येते, 15-20,000 पर्यंत जाते। जसं आपण मूर्तीची साईज घेऊ त्या हिशोबाने कॉस्टिंग आहे। आणि सोबत ते होम डिलिव्हरीचा पण ऑप्शन देतात। मुंबई आणि अख्खा उपनगर एरियामध्ये त्यांचं होम डिलिव्हरीचं ऑप्शन आहे।
तर त्यांनी हे आपलं कार्ड दिलेलं आहे. ह्याचं मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही फोन करून इकडे मूर्त्या बुक करू शकता. सविता त्यांनी हे पण सांगितलं की आपल्याकडे मूर्ती शेवटच्या दिवशी पण म्हणजे जे काही लोक असतात ते घाई गडबडीमध्ये मूर्ती बुक करायचे राहून जातात. तर त्यांना जर पाहिजे असेल तशी मूर्ती मग इकडे अवेलेबल होते आदल्या दिवशीपर्यंत. तर तुम्ही इकडे आला तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा हे स्टॉल आणि आपल्या मूर्ती मनपसंत जी असेल ती बुक करून घ्या. आपल्या कारखान्याचं नाव श्री समर्थ कृपा कला केंद्र तांबडशेतमध्ये आहे. आता आपल्या कारखान्याला 7-8 वर्ष झाले. आपल्याकडे 1 फुटापासून 10 फुटापर्यंत आपण पेंटिंगच्या मूर्त्या करतो. कच्च्या मूर्त्या आणतो मार्केटमधून आणि इथे पेंटिंग करतो. तर इथनं आपण कमीत कमी नोव्हेंबरपासून काम चालू करतो मूर्त्यांचं. तेव्हापासून ऑर्डर घ्यायची सुरुवात करतो आणि मग जसं ऑर्डर होईल तसं आपण कस्टमरला हे करतो. डिलिव्हरीचं कसं होतं, आमच्या विभागात भरपूर टेम्पो आहेत, त्यांना अनुभव आहे गाडी चालवायची कशी काय. बरोबर मूर्त्यांची पॅकिंग करतात आणि मग त्या व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोच करतात. मग आपण बुकिंग स्वीकारतात आणि डिलिव्हरी आपण कुठपर्यंत देतो? डिलिव्हरी म्हणजे आपलं ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असतं. काय तुम्ही टेम्पो करायचं, आम्ही कॉन्टॅक्ट करून देऊ टेम्पोवाल्याशी, तुम्ही टेम्पो करायचा आणि ते भाडं वगैरे तुम्ही तुमच्या थोडं ठरवायचं आणि इकडचे टेम्पोवाले अनुभव असल्यामुळे ते व्यवस्थितरित्या तुमच्याकडे मूर्त्या पोच करतात. बुकिंग आता तुमची किती तारखेपर्यंत तुम्ही घेताय तसं काय? आता कसं म्हणजे सांगू शकत नाही, पण जसं आपल्याला काम आटोक्यात होईल या अंदाजाने बुकिंग घेतो. आता जर बुकिंग करायचं असेल तर कोणाचा संपर्क साधायचा? आता माझ्या कारखान्यात तरी माझ्याशीच इथे जर बुकिंग करायचे असले तर आपला नंबर आहे 9075823865. नमस्कार, माझे नाव संतोष खंडू भगत, मुक्काम पोस्ट हमरापूर, तालुका पेण, जिल्हा रायगड. मूर्तिकार संतोष भगत. धन्यवाद. आपल्याकडे मूर्त्या काय साईज पासून ते किती साईज पर्यंत अवेलेबल आहे? सर, माझी ते 1.5 फुटापासून ते 8 ते 10 फुटापर्यंत मूर्त्या असतात अवेलेबल. आणि आता आपल्याकडे बुकिंग वगैरे चालू आहे कसं आहे? हां, बुकिंग चालू झालेली आहे. खूप प्रतिसाद आहे बुकिंगचा. बुकिंग चांगली खूप छान प्रजा आहे. आणि आपण होम डिलिव्हरी वगैरे करतात? हां, नक्की होम डिलिव्हरी पण होऊ शकतो. आपली जे गाडी आहे ते अवेलेबल आहेत. आपण मुंबई रत्नागिरीपर्यंत इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर वगैरे इकडे करतो आपण. आणि शेवटची बुकिंग तुम्ही कधीपर्यंत ऍक्सेप्ट करतात? शेवटची याची काय तारीख ठरवली? ऍक्च्युली शेवटची तारीख आहे गणपतीच्या आदल्या दिवसापर्यंत मूर्त्या जातच असतात आमच्या इथून. त्याच्यामुळे कधी डिलिव्हरी होऊ शकतो. अवेलेबल 24 hours आम्ही करतो. आपण फोनवरती बुकिंग घेता का? हो, घेतो ना. आपला एकदा नंबर सांगा. हां, संतोष खंडू भगत माझं नाव. 9503717785. धन्यवाद. थँक्यू.
फायनली भरपूर गणपती बघितलेले आहेत, भरपूर पाऊस आहे त्यामुळे बऱ्याचशा कलाकेंद्रामध्ये जाता भेटलं नाही, पण जेवढं जाता भेटलं बघायला मिळालं खूप छानसे गणपती आहेत. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इकडे पण येऊ शकता, गणपती बुकिंग वगैरे करू शकता, बुकिंग चालू आहे, खूप छानशा सुबक्षम होत आहेत. तर आजचा ब्लॉग जो आहे आता मी इकडेच एंड करतोय. आपला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटू आपण गणपती बाप्पाच्या नवीन एका ब्लॉग सोबत. टिल देन तुम्ही काळजी घ्या.